देवरिया सुंदर देहा Yeah.
कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हेलो हेलो रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने पहा विठ्ठल बरवा पहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने पहा विठ्ठल बरवा पहा विठ्ठल बरवा पहा विठ्ठल बरवा पहा विठ्ठल बरवा पहा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे पहा विठ्ठल बरवा पहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा
राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम हरे राम हरे जय जय राम जय राम ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची पोरे खाया भिल्लनीची पोरे खाया भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची पोरे खाया भिल्लनीची पोरे खाया भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची बोरे खाया भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला हाची दुष्काळ दयाला पोहे सुदाम देवाची हा पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेचे फके मारी कोरडेचे थोर प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला हाची दुष्काळ दयाला नमणे उच्चिष्ट अथवा थोडे नमणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला हाची दुष्काळ दयाला विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई ऐका महिमावडीची बोरे खाया भिल्लणीची थोर प्रेमाचा भुकेला
हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरात्यम वरम पुंडरी कायदा तुमुनिंद्रैः समागत्य तिष्ठन् तमानंद कंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केल्या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आसितगिरी स्वंशात कंजलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लिखणी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालं तदपि तव गुणानामिष पारं न याति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे ओ सत्वं मम जीवहाग्रे सर्व विद्या प्रदा भव ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाहास्य वदनं गदा टोपी च माला दंडक मंडलोधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया पंढरीचा देव दंडवत तो देवाया पंढरीचा देवराया दंडवत तो देवाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ऐका महिमावडीचे बोरे खाय भिल्लनीचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा देवाच्या आवडीचा महिमा प्रतिपादन करणारा देवाला काय आवडतं याचं मार्गदर्शन करणारा वा सांगणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अतिमहत्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते आणि गेली अनेक वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नामयज्ञ मौजे सोनेवाडी या गावाला संत गंगागिरी महाराजांच्या आणि संत तुकाराम बाबा खेडलेकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो आहे मोठ्या आनंदाने प्रेमाने मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात त्यातली जवळजवळ ही आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली समस्त ग्रामस्थ मंडळी सोनेवाडी समस्त सप्ताहाचे आयोजक नियोजक सोनेवाडी या सर्व लोकांनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि या सगळ्यांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ते माझे मित्र आणि या गावचे गुरुबंधू
आदरणीय धीरज महाराज कुरे आणि त्यांचे सगळे सहचारी या गावातले, सगळ्यांचे नाव माझ्या पाठने माफ करा, या सगळ्या लोकांनी दिलेलं हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन, उपस्थित वडीलधारी सर्व आई बहिणी, सर्व टाळकरी माळकरी गायक वादक, उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे असे आदरणीय अक्षय महाराज चंद्रे या ठिकाणी आहेत, महाराजांना वंदन करतो. शेजारी आमचे साहिल महाराज आहेत, गोड तुमचा सगळ्यांचा आवाज आहे, तुम्हाला वंदन करतो. बाल गोपाळ इतके सुंदर नाचतात ना, अतिशय, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता सगळ्यांनी. वा 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 वा, अतिशय गोड वाजत नसतात आहे का नाही. त्या सगळ्यांना वंदन. त्यांचे गुरुजी पण माझे मित्रच आहे दीपक महाराज, त्यांना वंदन. हार्मोनियम वादक तुम्हाला वंदन. साऊंड सिस्टीमवाले सागर दादा तुम्हाला वंदन. इकडे आदरणीय धीरज महाराज, गोड तुमचा हात आहे, असं वाटतं तुमचा ऐकत राहावा आहे का नाही. अतिशय सुंदर आवाज आहे. तुमचं वाजवणं आहे, तुम्हाला धनुर्वाद, आपलं धन्यवाद आहे का नाही. सगळ्यांना वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराजांनी देवाच्या आवडीचा महिमा सांगितलेला आहे. काय आवडतं बा देवाला. या अभंगाच्या सुरुवातीला 3 प्रश्न आहेत. देवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि जीवाची म्हणजे माणसाची आवड वेगळी. जीवाला काय आवडते, संतांना काय आवडते आणि देवाला काय आवडते. जीवाला काय आवडते, ल्यावे खावे बरे असावे सदैव, असावे सदैव, हेची करी हाव, हेची करी हाव संसारी. राहायला बऱ्यापैकी घर असावं ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. माझ्या लक्ष ठेवा, राहायला बऱ्यापैकी घर असावं ही जीवाची म्हणजे माणसाची आवड. खायला 2 घास मिरची भाकर का होईना पण सुखाची असावी ही जीवाची म्हणजे माणसाची आवड. आणि घालायला बऱ्यापैकी कपडे असावे ही माणसाची म्हणजे जीवाची आवड. अन्न वस्त्र निवारा आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलोय. अन्न वस्त्र निवारा विज्ञानामध्ये सांगितलं त्यांनी. काय अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. चौथी माणसाची आवड नाही, असला तर मोबाईल आणि 5वा चार्जर. अशा 5 आवडी आहेत. सध्या लोकांना जेवण नको पण मोबाईल पाहिजे. आता सुद्धा काहींच्या कीर्तनात व्हॉट्सअप चालू आहे, इथून सांगू शकतो मी, आहे का नाही. लगेच कळतं, लगेच दिसतं ना, आहे का नाही. हे तुम्हाला मी का सांगतोय. राहायला बऱ्यापैकी घर असावं, खायला मिरची भाकर कवना पण सुखाची असावी, घालायला बऱ्यापैकी कपडे असावे ही माणसाची म्हणजे जीवाची आवड आहे. याच्यापेक्षा जीवाची आवड नाही. चला वाजवा. संतांची आवड वेगळी आहे. संतांना काय आवडते ते म्हणतात, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासून या, बहु आवडसी जीवा पासून या, कानडिया विठोबा कानडिया. काय म्हणतात ते, बस आम्हाला आमच्या जीवापेक्षा देव आवडतोय ही संतांची आवड आहे. किंवा अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रात्रंदिवस रडत राहणे आणि त्यांना मार्ग सन्मार्ग दाखवणे ही संतांची आवड आहे. विठ्ठल विठ्ठल. आता देवाची आवड वेगळी आहे. देवाला काय आवडतं ऐका. गळ्यात तुळशीची माळा जे घालतात, कपाळाला भुक्का जे लावतात, अजून काय, वैष्णव लोकांविषयी, पारमार्थिक लोकांविषयी, संतांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, ते भक्त देवाला आवडतात. याच्यापेक्षा देवाची आवड दुसरी नाही. विठ्ठल विठ्ठल. याच्यापेक्षा आवड नाही, आहे का नाही. ही संतांची आवड आहे. देवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि जीवाची म्हणजे माणसांची आवड वेगळी आहे. आज आपल्या सोनेवाडी गावामध्ये अतिशय सुंदर भव्य दिव्य स्वरूपात चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी या ठिकाणी आहेत.
झी टॉकीज ही लोकप्रिय वाहिनी आहे. ही सगळी यादी झी टॉकीजची यादी आहे. कोणी कशी भरली काय देव जाणे बा. सगळे कीर्तनकार तिथे जाऊन आलेले आहेत. त्या सगळ्यांची यादी महाराष्ट्राला पूज्य झालेली मंडळी या ठिकाणी आहेत. आपल्या या उत्सवाला भेट देण्यासाठी आदरणीय लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे इथेही या ठिकाणी आहेत. आमदार साहेब तुम्हालाही वंदन करतो. त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळी तुम्हालाही वंदन. विठ्ठल 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 आहे का वेळ आहे? किती वेळ आहे? बस बस ठीक आहे ठीक आहे. तुमची महत्वाची कामं जर असेल तुम्ही जाऊ शकता, अडचण आहे. 5 मिनिटं बसून 10 मिनिटं बसून. आमदार आहे तुम्ही, सगळ्या जनतेची जबाबदारी तुमच्यावरती. राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे कोपरगावच्या सगळ्या मंडळींनी. राजा तरुण असावा, राजाचं अंतकरण दयेने भरलेलं असावं, राजाकडे सत्ता असावी आणि राजा हा शिलवान असावा. हे सगळे गुण त्यांच्याकडे आहेत. एकदा ताई आल्या होत्या कीर्तनाला. पोपटगिरी महाराजांच्या संस्थेवर कीर्तन चालू होतं आश्रमावर कोळगाव पाटीला. तुम्हाला वेळ जमले नाही म्हणून त्या आल्या होत्या. बसल्या त्या 5-10 मिनिटं त्या पण. राजाचं अंतकरण दयेने भरलेलं असावं. गाव चालवणारा, तालुका चालवणारा जो प्रमुख असतो त्याला आमदार म्हणतात. गाव चालवणारा जो असतो त्याला सरपंच म्हणतात. आणि आमदार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आहे. राजा तरुण असावा, ते तरुण आहे. दुसरी गोष्ट, राजाचं अंतकरण दयेने भरलेलं असावं. चांगल्या माणसांची जसं बोलतो तसंच मूर्खांशी बोलतो तो खरा राजा आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा माणूस, नेता की नाही. हे ज्वलंत उदाहरण आपल्या कोपरगावकरांनी दाखवून दिलेलं आहे. आमदार साहेबांना वंदन करतो, सगळ्या श्रोत्यांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय चालला होता संतांची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी आणि जीवाची म्हणजे माणसाची आवड वेगळी आहे. हाय का नाही? देवाला काय आवडतंय? अतिप्रिय आवडी तुळशी बुक्का. हाय का नाही? जे लावतात ते भक्त देवाला आवडतात. वैष्णव लोकांविषयी, पारमार्थिक लोकांविषयी, आध्यात्मिक लोकांविषयी, सांप्रदायिक लोकांविषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, ते भक्त देवाला आवडतात. तो देवा परमपूज्य जगी. आहे का नाही? असे भक्त देवाला आवडतात. स्वार्थी प्रेम करणारी भक्त देवाला आवडत नाही. निस्वार्थ प्रेम करणारी भक्त देवाला आवडतात. अतिशय गोड उदाहरण आहे. देवाला नारळच फोडलं पाहिजे असं काही नाही. सगळे बारकं नाही का? देवाला नारळ फोडलंच पाहिजे असं काही नाही. देवाला अगरबत्ती लावलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे उद्या नारळ फोडूच नका असं नाही. ऐका नाही, करा वाढवा अर्धवट ऐकून. ऐका, देवाला नारळ फोडलंच पाहिजे असं काही नाही, अगरबत्ती लावलीच पाहिजे असं काही नाही. देवासाठी 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत: पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास आणि पूर्ण भाव. याच्या उलट श्रद्धा, विश्वास आणि भाव जर आपल्याकडे नसेल आणि आपण किती नारळ फोडले, किती अगरबत्त्या लावल्या आणि त्या राखीच्या गोण्या घरात भरून ठेवल्या, अंगाला चोळीत बसले तरी देव मिळायचं नाही. देव मिळावा अशी इच्छा आहे का? पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि भाव महत्वाचा आहे. ऐका, श्रद्धेनं दगड तरले होते. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावानी दगड तरले होते, हाताने नव्हते तरले. विठ्ठल विठ्ठल. सगळ्या माकडांनी श्रद्धा ठेवली हनुमंतरायाच्या बोलण्यावरती. सांगितलं हनुमंतरायाने, अरे माकडांनो, असे दगड टाकू नका. एका दगडावरती राम नावल्या, दुसऱ्या दगडावरती राम नावल्या, आणि ते दगड पाण्यावरती टाका आणि मग बघा काय चमत्कार घडतो ते. सगळ्या माकडांनी त्या दगडावरती राम राम नाव लिहिलं आणि दगड पाण्यावर तरले. हे आश्चर्य आहे. ही माकडांची श्रद्धा आहे, ही माकडांची भावना आहे, ही वानरांची काय आहे? हा विश्वास आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः प्रभू रामचंद्रांनी दगड टाकून पाहिले तर सगळे बुडाले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे असं आहे, भगवंता, हनुमंतरायाने सांगितलं, म्हणजे भगवंता, तुझ्या हातून जे निसटले, तुझं नाव न घेता जे गेले ना, ऐक ना, ते कायमचे भवसागरात बुडाले. पण तुझं नाव घेऊन जे तरलेत ते इथं सगळे बसलेली मंडळी आहेत. ऐक ना, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. हाय का नाही? देवा परमेश्वरा, तुझा महिमा तुला कळणार नाही, तुझा महिमा आमच्या भक्तांना विचार. विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये राहत असताना निस्वार्थ प्रेम प्रत्येकाने करावं, स्वार्थ प्रेम कधी करू नये. मी तुम्हाला अतिशय गोड उदाहरण सांगतो, सगळ्यांना पडेल, आमदार साहेबांना पण सांगतो, आपल्या सगळ्यांना सांगतो. ऐका, भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या, तरी भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती होतं. आणि राधेला सुद्धा नवरा होता,
त्याचं नाव अनाया गवळी. आणि त्या अनाया गवळ्याला सुद्धा माहिती होते की माझ्या बायकोचं प्रेम कृष्णावरती आहे. शब्दांनी काही बोलला नाही तो साहेब. का बरं? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. इतकं. आणि त्या 16,108 बायांना सुद्धा माहिती होतं आमच्या नवऱ्याचं प्रेम म्हणजे भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती आहे. एक सुद्धा शब्दाने काही बोलले नाही. का बरं? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. इतकं प्रेम रंगलं, इतकं प्रेम रंगलं. ऐका. पण त्या प्रेमाला एक दिवस नजर लागली. काय नजर लागली? ऐका. 16,108 मधल्या 4 जणींच्या मनात वाईट विचार आला. आपल्या गावठी भाषा सांगू का? काळं पांढरं आलं मनात साहेब. मनात काळं पांढरं आलं, वाईट विचार आला, संशय आला. ऐका नाही. आणि त्या 4 जणी कोण कोण होत्या? सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी आणि रुक्मिणी माता. या 4 जणी एकत्र बसल्या. काय म्हटलं माहिती का? का ग? अलीकडे आपला भगवान कृष्ण, आपला नवरा, आपला मालक, आपला स्वामी, जगाचा बाप, विश्वाचा नायक हल्ली त्या राधेच्याच मागं मागं फिरतोय. आपल्याकडे पाहतच नाही, आपल्याकडे लक्षच देत नाही. कधी पण बघा देखे लागे माये यमुनेचे तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. आपल्याकडे लक्षच देत नाही, केव्हा त्या राधेच्याच मागं मागं असतोय. यांना अद्दल घडवली पाहिजे, या दोघांची ताटातूट केली पाहिजे. मग आता काय करायचं? गोड बोलून राधेला बोलून घेतलं घरी. संशय सुद्धा येऊन दिला नाही. हुशार असतात, हुशार असतात. ऐकणे. गोड बोलून राधेला बोलवलं आणि इतका कडक गरम दूध उकळलं. सगळे आई बहिणी, वडीलधारी सगळी माणसं ऐका. आमदार साहेब, इतकं कडक गरम दूध उकळलं, इतकं कडक, बोट घातलं तर कातडं सोलून निघेल. इतकं कडक गरम दूध उकळलं आणि राधेला पाजलं. राधा घटा घटा दूध प्यायली, तिला काहीच झालं नाही. पण संध्याकाळी जेव्हा राजगादीवर भगवान कृष्ण झोपले आणि या 4 जणी पुन्हा देवाच्या सेवेला, कोण हात दाबते, कोण डोकं दाबते. आणि नेमकं रुक्मिणीच्या हातात देवाचा पाय दाबता दाबता देवाच्या तळपायाचं लक्ष गेलं आणि एवढले फोड आले होते देवाच्या पायाला, एवढेले फोड. आणि रुक्मिणी मातेनं ती फोड पाहिले, खवळली ना. कशी खवळली? काय कुठे गेलते? बिगार चपलाचे पराक्रम गाजवायला एवढले फोड तुमच्या पायाला आले. असाच असतो ना आवाज आपल्या घरातला. ऐका नाही. डायरेक्ट याच भाषेत. काय कुठे गेलते? बिगार चपलाचे पराक्रम गाजवायला एवढले फोड तुमच्या पायाला आले. भगवंतानी बारीक तोंड केलं, डोळ्यातून अश्रू काढले आणि सांगितलं, अगं मित्रविंदे, कालिंदे, सत्यभामे, अगं रुक्मिणे, अगं तुमच्या सकाळचा हा पराक्रम आहे. म्हणजे अगं सकाळी माझी प्रिय सखी राधा, अगं माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी माझी राधा, अगं तिच्या मनात कुठलाही संशय नसणारी माझी राधा, कुठलाही द्वेष मत्सर नसणारी माझी राधा, तिच्या जीवापेक्षाही माझ्यावरती प्रेम करणारी माझी राधा, निस्वार्थ, त्यात कुठला स्वार्थ नाही. तिच्यावर माझ्यावर तुम्ही संशय घेतला? ध्यानात ठेवा सगळ्या सोनेवाडीच्या महिला, सगळी माणसं, तुमच्या दोघांविषयी, एकमेकांविषयी, नवरा बायकोच्या मनाविषयी जर काही संशय असेल तर गाडीत बसा, कुठेतरी जा, एखाद्या रमणीय ठिकाणी जा आणि समोर बसून क्लिअर करा. न क्लिअर कराल तर एक दिवस विकोपाला जाण्याची शक्यता आहे. कारण संशय जगातला सगळ्यात मोठं पाप आहे. आज 75% नवरा बायकोंची भांडणं आहेत, फक्त संशय, दुसरं काहीच नाही. का फोन बंद केला मी आल्यामुळं? का बंद केला? हा मेसेज का डिलीट झाला? मी आल्यावर का फोन बंद झाला? अगोदर का बंद नाही झाला? आताच का बंद झाला? नंतर का बंद नाही? फक्त भांडणं एकच आहे, फक्त संशय. आणि जगातला सगळ्यात मोठा पाप असेल तर संशय. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे ना, आपली नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, संशयावनी थोर आणि का पाप नाही घोर. जगातला सगळ्यात मोठा पाप जर काय असेल तर संशय आहे. अगं सत्यभामे, मित्रविंदे, कालिंदी, रुक्मिणी, माझ्यावर आणि राधेवर तुम्ही संशय घेतला. तिला गोड बोलून घरी बोलवलं आणि तिला उकळतं दूध पाजलं ना, म्हणून ते फोड माझ्या पायाला आले. म्हटले एकच काय शक्य? आजार धीरज महाराजांना, इंजेक्शन पेटी मास्तरांना आणि गुण आमदार साहेबांना, एकच काय शक्य? म्हटले शक्य आहे. म्हटले कसं काय? अवघा सकाळी जेव्हा माझ्या राधेला तुम्ही दूध पाजलं ना, तेव्हा माझी राधा दूध पित होती, पण तेव्हा तिच्या हृदयात माझे पाय होते आणि तिच्या तोंडात माझं नामस्मरण होतं. आणि माझं ठरलेलं आहे, मी किती महत्वाच्या कामात असलो, माझ्या भक्तांनी जर माझा धावा केला तर ते महत्वाचं काम सोडून मी माझ्या भक्ताच्या पाठीशी उभे असतो. ऐकणे, काम सोडून माझ्या भक्ताच्या पाठीशी उभा असतो. जेव्हा माझी राधा दूध पित होती तेव्हा तिच्या हृदयात माझे पाय होते आणि तोंडात माझं भजन होतं, म्हणून ते फोड मी माझ्या पायाला येऊ दिले आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात प्रेम. आहे का नाही? हे स्वार्थी प्रेम नाही, हे निस्वार्थी प्रेम आहे. आणि इतकं प्रेम रंगलं, इतकं प्रेम रंगलं, सगळ्या आया ताया, काक्या माम्या, सगळे दादा, आमदार साहेब, इतकं प्रेम रंगलं. 16,108 बायका असून एकीचं नाव देवाच्या पुढे लागलं नाही, पण राधेचं नाव पहिलं लागलं. भजन काय ते? राधा काय नाव?
राधा कृष्ण, राधा कृष्ण, गोपाल कृष्ण. कधी असे सत्यभामा कृष्ण, मित्रविंदा कृष्ण असं आहे कधी? अजिबात नाही. राधा कृष्ण 16,108 असून एकीचं नाव लागलं नाही. याला म्हणायचं निस्वार्थ प्रेम. हे प्रेम देवाला प्रिय आहे. स्वार्थी प्रेम करण्यापेक्षा निस्वार्थ प्रेमाचा रंग लागला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कमी वयात आणि कमी काळात जर तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल तर सतत पॉझिटिव्ह राहत जा. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. माझ्या आपल्या सगळ्यांच्या समोर ज्वलंत उदाहरण आहे. कमी वयात आणि कमी काळात आमदार झालेले आहेत. ऐकणे फक्त पॉझिटिव्ह विचाराचं लक्षण आहे. तुम्हाला कमी वयात आणि कमी काळात जर खूप काही करायचं असेल आणि खूप काही मोठं व्हायचं असेल ना तर सतत पॉझिटिव्ह राहत जा. अजिबात निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. मला तर इतका राग आहे ना या निगेटिव्ह लोकांचा, खरं सांगतो. मी यांचे तोंडच पाहत नाही साहेब. इथं बरेच पण कुठं भांडण्याचा पाया करते नाही, कोणीच नाही. हा गंमत केली आपली, नाही तर बेटा पुढं एकटाचे येले मी, कोणीच नाही आज. आहे का नाही? मी तुम्हाला गंमतीनं सांगतो आणि खरं आहे ते, वास्तव आहे. इथं कोणी नाही बिचारे. पण मी माझं वैयक्तिक आणि पर्सनल सांगतोय का कधीच निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहू नका. का पाहू नका? जेव्हा तुम्ही निगेटिव्ह लोकांच्या जवळ जाताना तेव्हा तुम्ही स्वतः निगेटिव्ह होता. याच्या उलट पॉझिटिव्ह लोकांच्या समोर जा, त्यांच्या संगतीत राहा. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करण्याची ताकद आणि ऊर्जा तुम्हाला मिळत असते. आहे का नाही? आणि एक गोष्ट लिहून ठेवा, इकडे बा. एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते ना, एकदम मनापासून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर तुम्हाला एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट तुमच्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहत जा. मी सध्या एक पुस्तक वाचतोय. त्या पुस्तकाचं नाव आहे, साहेब तुम्ही फार बिझी असता पण कधी वेळ भेटलाच तर वाचा. अतिशय सुंदर पुस्तक आहे. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पुस्तकाचं नाव आहे. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. त्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी आहे. 250 रुपये किंमत आहे. जरा मिळवा, वाचा. ते पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल ना तर चक्रासारखी जादू तुमच्या आयुष्यात घडल्यासारखं तुम्हाला अनुभव मिळेल. डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं असं म्हणणं आहे, प्रत्येकाला 2 मन आहे. एक आंतर्मन आहे आणि एक बाह्य मन आहे. तुमचं अंतर्मन 24 तास ऍक्टिव्ह असतं, 24 तास पॉझिटिव्ह असतं. ते काम सांगणाराची कामाची वाट बघत असतं. तुम्ही त्याला एखादं काम सांगून बघा, चुटकीसरशी काम करून तुमचं मोकळं होत असतं. आणि तुम्हाला माझं कीर्तनात ओपन असं चॅलेंज आहे की आपल्या आपुलकी भावनेनं एखादा प्रश्न जर तुम्हाला खूप दिवसापासून अडखळलेला असेल, त्याचं उत्तरच तुम्हाला मिळत नसेल, तर उद्या काय करा, एखाद्या झाडाखाली जा, 10-15 मिनिटं मेडिटेशन करा, म्हणजे ध्यान करा. डोकं माइंड तुमचा शांत झाला का हळूच तुमच्या अंतर्मनाला तो प्रश्न सांगा. त्याच मिनिटाला त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापाशी हजर असेल. कारण एकांतात गेल्यानंतर आणि झाडाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर हजारो प्रश्नांची उत्तरं माणसाला मिळत असतात. कारण एकांतात गेल्यानंतर आपण दुसरं कोणाशी बोलत नाही, आपल्या मनाशी बोलत असतो. आणि आपलं मन हे आत्मविश्वास आहे. आपलं मन 24 तास पॉझिटिव्ह आहे. आणि आपलं मन आपल्याला कधीच चुकीचा सल्ला देत नसतं. म्हणून आत्मविश्वासाने राहा. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या कर्तृत्वावर जर तुमचा विश्वास असेल, मी नशिबावर नाही बोललो, मी नशीब मानितच नाही. मी कीर्तनकार असून नशीब मानत नाही. याचे कारण तुम्हाला सांगतो. तुमचे जर काही प्रयत्नच नसतील तर नशीब काय तुमच्या मागे लागेल काय हातून? तुमच्या कर्तृत्वावर जर तुमचा विश्वास असेल आणि परमेश्वरावर जर तुमची श्रद्धा असेल तर परमेश्वर तुम्हाला कुठं नेऊन ठेवील त्याचा भरोसाच नाही. त्याच्यामुळे आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, म्हणजे पॉझिटिव्ह राहण्याचा विषय करा. आणि अजून एक महत्वाचा संदेश असा आहे, या जगात राहत असताना पुढचं एक पुस्तक आहे बघा, 2-4 पुस्तके असे. सुखाचा शोध, वि स खांडेकरांची ती कादंबरी आहे. अगदी साहेब 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस. इथं 12वीच्या पोरांना 100 पुस्तक येत नाही, अजून माप काढतात एकमेकांची. फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस आहे. 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. आणि त्या 35 कादंबऱ्यांमधली एकच कादंबरी त्यांची 4 देशांमध्ये ट्रान्सलेशन झाले. त्यांचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे. आणि अण्णाभाऊ साठेंची फकीरा नावाची कादंबरी आहे. आम्ही 10वीला असताना साहेब, तुम्हाला पण धडा असेल तो स्मशानातील सोनं. तो स्मशानातील सोनं जो धडा होता 10वीला असताना महाराज 9 क्रमांकाचा, तो धडा त्या कादंबरीच्या आधारे घेतलेला होता. कोणची कादंबरी?
फकीरा नावाची कादंबरी जरा वाचा, मिळा, बघा किती जीवन तुमचं सोन्यासारखं उजळून निघेल. तिसरं पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगतो. त्या पुस्तकाचं नाव असं आहे अग्निपंख. एपीजे अब्दुल कलामांची. शून्यातून जग कसं निर्माण करावं याची शिकवण देणारे नेते म्हणजे एपीजे अब्दुल कलाम आहेत. या जगात काय काय माणसं असे होऊन गेलेत ना का त्यांची नावं शिल्लक आहेत. आजही त्यांची आठवण आली तरी लोक रडतात. 5 मिनिटं त्यांची माफी मागतो, तुमची माफी मागतो, फक्त 5 मिनिटं. महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना, पक्ष, हे सगळे पक्ष एका ठिकाणी असे बाजूला ठेवून द्या. मी तुम्हाला चांगल्या माणसांची नावं सांगतो. काही काही माणसं या जगात असे होऊन गेले का त्यांचा ना आपला काहीच संबंध नव्हता, पण त्यांची नावं जरी आठवले, कानावर पडले, तरी आपल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यातली पहिले विलासराव देशमुख. कधीच मरायला नव्हतं पाहिजे, कधीच नव्हती मरायला पाहिजे. RR पाटील कधी मरायला नव्हती पाहिजे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब कधी मरायला नव्हती पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी साहेब कधी मरायला नव्हती पाहिजे. अजून कोण राहिलं? प्रमोद महाजन कधी मरायला नव्हती पाहिजे. हे काही माझे पाहुणे नाही, यांची नावं घेतो कीर्तनात. मी तुम्हाला चांगल्या माणसांची नावं सांगतोय, आहे का नाही? या लोकांचे नाव का घेतले मी आपल्या पुढे? या लोकांचे नाव का घेतले? हे लोक कधी कोणाला उभारले नाही, हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही. आणि जरी एखादा शब्द यांच्याकडून सुटला असेल भाषणात, बोलता बोलता, बोलण्याच्या ओघात, तर त्यांनी तो शब्द ज्याला लागलाय त्याच्यावर त्यांनी फोकस केला होता. RR पाटील, आहे का नाही? त्यांनी त्याच्यावर फोकस केला होता आणि भाषण संपल्या त्याला जवळ घेतलं होतं. बाळासाहेब ठाकरे राहिले एक अजून मध्ये, आहे का नाही? भाषण संपल्या त्या माणसाला जवळ घेतलं होतं आणि सांगितलं होतं तुझा बाप आणि माझा बाप एक आहे, तुझी आई माझी आई एक आहे, आपण एकाच बापाचे आणि एकाच आईचे लेकर आहे. झालं गेलं इथंच विसरून जा, लगेच नव्याने सुरुवात करा. म्हणून हे लोक आजही जिवंत आहे. असंच आपण कार्य करा, आपली कीर्ती वाढेल. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय इथून लांबला होता की राजा तरुण असावा, ऐकणे. आपल्या तालुक्याचं नेतृत्व जे करतायत ते अतिशय तरुण आहे, ऐकणे. शिवाजी राजे त्या काळात संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसत असत. त्यांना जर काही कार्य करायचं असेल, जसे आता आमदार साहेब आपल्या कीर्तनात बसलेत, त्यांना वेळ भेटेल तेवढा वेळ का बसलेत, काही अडचण नाही. पण त्या काळापासूनची ही परंपरा आहे. नाही तर एखादा आमदार म्हटले असते बा मी आमदार आहे बाबा, कशाला करता कीर्तन ऐकू, नको चाललो मी तिकडून तिकडे जातो निघून. पण नाही, आले. ही संस्कार आहे, रूढी परंपरा आहे, त्यांच्या वाडवडिलांची परंपरा आहे, आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. शिवाजी राजे त्यांना जर त्या काळात जर काही कार्य करायचं असेल, काही काम करायचं असेल, तर तुकोबांच्या कीर्तनात येऊन बसायचे, मांडी घालून बसायचे आणि ताट मानेनं कीर्तन ऐकायचे. आणि कीर्तन संपल्यानंतर तुकोबांना प्रश्न विचारायचे, राज्य चालवायचंय काय करू? तेव्हा 2 अभंगातून शिवाजी महाराजांना उपदेश केलेला आहे तुकाराम महाराजांनी. तुम्ही एक काम करा, काय? दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनेक निर्दळन कंटकांचे. दया तिचे नाव भूतांचे पालन. बास, भूतांचं पालन करा. आता भूतांचं पालन करा म्हणजे काय? भूत पाळायचे काय? भूतांचं पालन करा म्हणजे माणसांना जीव लावा, माणसांना सांभाळा, सगळ्या जनतेशी प्रेमाने राहा. आणि पुढचा सल्ला दिला होता, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचं पालन करा, पाखंड्याचं खंडन करा, हेच यामा करणे काम. तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे, बस याच गोष्टींचं तुम्ही पालन करा. अशी शिकवण तुकोबाराय शिवाजी राजांना देत असायचे. ऐकणे आपणही बी त्यांना या कीर्तनाच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्यापर्यंत सांगितल्या. त्यांची वाडवडिलांची परंपरा जरी असली तरी पण त्यांना या गोष्टी ज्ञात आहे. स्वतः सुशिक्षित म्हणजे खूप शिकलेले, अति उच्च आहेत, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. निस्वार्थ प्रेम करावं या जगावरती, याचं उत्तम उदाहरण मी आपल्या पुढे मांडलं. मी असा एक विषय अजून मांडतो की जगात राहत असताना जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल, आयुष्यात तुमच्या डोळ्यात पाणी येऊ नये अशी जर इच्छा असेल ना, तर माझ्या 10 गोष्टी घरी घेऊन जा. लय महत्वाचे आहेत, बारकाई नाही का सगळे माणसं, लय महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट,
आयुष्यात कधी कोणाचं ऋण ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही, वैर कधी कोणाची ठेवायचं नाही, परमेश्वराचं भजन करायचं, मरण डोळ्यापुढे ठेवायचं. 6वी गोष्ट हसत जायचं, आनंदी राहायचं, समाधानी राहायचं. 7वी गोष्ट कधीच कोणाला कमी समजायचं नाही. 8वी गोष्ट श्रीमंतीचा गर्व करायचा नाही. 9वी गोष्ट सौंदर्याचा गर्व करायचा नाही. आणि 10वी गोष्ट विद्वत्तेचा गर्व करायचा नाही. या 10 गोष्टी जर तुम्ही डोक्यात ठेवाल तर आयुष्यात तुम्हाला रडण्याची वेळ कधी येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आयुष्यात ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही. ऋण म्हणजे पैसा, कर्ज, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे. सध्या लोकांची मती भ्रष्ट वळली. पैसे घेताना उंदरापेक्षा बारीक तोंड करते काही काही का नाही करते. काहीतरी म्हणत ना, हा नाही तुम्ही काही नाराज आहे का सगळे की बा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात कावर नेलं नाही बा, असे काही नाराज आहे नाही ना. मग बोलत जा ना, बोलत जा. ऐका नाही, ऐका, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही. सध्या लोकांची मती अशी भ्रष्ट होईल. पैसे घेताना उंदरापेक्षा बारीक तोंड करतात आणि परत द्यायच्या टायमाला फोन बंद करून ठेवतात. काही तर फोन आल्यावर बायकोला सांगते उचल, त्याला सांग मी घरात नाही, आणि त्याने वाट्यावर येऊन फोन केला मग काय करायचं. तुम्ही झोपातून उठायच्या आत वाट्यावर येऊन फोन केल्यावर काय करायचं. ध्यानात ठेवा, आचार्य चाणक्यांचं गोड वाक्य. आचार्य म्हणतात जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000. आजारी बिजारी पडले तर ते बिल डॉक्टरचं असेल. कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. त्याच्यामुळे कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. चला, हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय, हे माणसं मारली पाहिजे, जनावरं कापली पाहिजे, कोंबड्या मारल्या पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे ना. काय, एकामेकांचा अपमान करणे, एखाद्याला विनाकारण त्रास देणे, एखाद्याच्या हृदयाला स्क्रॅच पडेल, वेदना होतील, खड्डा पडतील असं बोलणे, किंवा एखाद्याला जग सोडून जायला भाग पाडणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. अजून पुढची गोष्ट, मुक्या जनावरांचा शाप घेणे. शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, बैल चारा पाण्याविना आरडतात, ओरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधी करायची नाही. ऋण, हत्या, वैर कधी कोणाशी ठेवू नका. वैर 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 म्हणजे भांडण, दुश्मनी. का बरं, हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान सुरू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयानक त्रास आहे. काय सांगाल तुम्ही साहेब. जे चांगलं वागतात त्यांना लई त्रास आहे या जगात, आणि जे वाईट वागतात ना त्यांचा सन्मान सुरू आहे. इथं कोण कुठं कसा कधी काटा काढील सांगताच येत नाही. त्याच्यामुळे कधीच कोणाशी वैर ठेवू नका. तुमच्या भावबंधांनी, तुमच्या वैर्यांनी, तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला किती त्रास देऊ द्या, तुम्ही अजिबात रिप्लाय करायचं नाही. का बरं, तुम्ही चांगले आहात म्हणून. त्यांचे तोंड असे बंद होणारे, ती लोटांगण घालीत तुम्हाला शरण येणारे. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. आहे का नाही. कधीच कोणाला कमी समजू नका. अजून पुढची गोष्ट सांगतो, झोपडीत राहणाऱ्या लोकांनी असं समजू नये की मी आयुष्यभर झोपडीत राहील, बंगला बांधणार नाही. आणि बंगल्यावाल्याने असा एखादी येडेपणा करायचा नाही की आयुष्यभर मी या बंगल्यात राहील. वेळ आली तर झोपडीचा बंगला होऊ शकतो आणि वेळ बदलली तर बंगल्याची झोपडी होऊ शकते. त्याच्यामुळे कधी कोणाला कमी समजू नका. ऋण, हत्या, वैर, परमेश्वराचं भजन करत जा, कायम करत जा. हे बघा, परमेश्वर या जगात दिसत जरी नसला तरी पण परमेश्वर या जगात आहे. मी तुम्हाला पुरावा सांगतो आणि खरं आहे की खोटं लगेच मला उत्तर द्या तुम्ही. हे बघा, मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही, परमेश्वर दिसत नाही पण आहे, याच्याबद्दल चाललंय, टाइमपास नाही, मुद्दा आहे. जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी. बाळा तुझा कोण तने ते उत्पत्ती, बाळा दूध गोळा खडे रे गोळा. बाळा तुला कोण करी के उत्पत्ती, बाळा दूध गोळा रे उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी. तुकाराम महाराजांचा पुरावा आहे हा. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आहे की नाही. हा चालेल. तुमच्या पुढील कार्यात शुभेच्छा. ठीक आहे.
आपल्या सोनेवाडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या कोपरगाव तालुक्याचे आमदार ते सन्माननीय आशुतोष दादा काळे या ठिकाणी आले. त्यांनी बाबांचाही सन्मान सत्कार केला, त्याबद्दल मी दादांचे आभार मानतो. तसेच अखंड हरिनाम सप्ताह कमिटी ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या वतीनं आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी गौतम सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय बापूसाहेब जावळे यांना विनंती करतो की आपण दादांचा सत्कार करावा आणि सत्कारानंतर लगेचच दादा आपल्या ह्या शुभ कार्याला शुभेच्छा देतील. मी दादांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत, कारण दादांचे आजोबा कर्मवीर शंकरराव काळे या ठिकाणी नेहमी आपल्याला गेल्या 39 वर्षात आपला सप्ताह सुरू आहे आणि ते देखील आपल्या सप्ताह कार्याला भेट द्यायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दादांनी आज या ठिकाणी आपल्या सप्ताहाला भेट दिली. असंच शुभेच्छा प्रेम आपण आमच्या ह्या कार्यक्रमाला देत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या ह्या कार्याला शुभेच्छा द्यावी अशी विनंती करतो. आपल्या श्री क्षेत्र सोनेवाडी या ठिकाणी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे गेल्या 39 वर्ष हा सप्ताह आपल्या गावामध्ये आयोजित करण्यात येतो. या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व बंधूंनो आणि माता भगिनींनो, आपल्या या सप्त्याची सुरुवात गंगागिरी महाराजांच्या आणि वैराग्यमूर्ती गुरुवर्य तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुरू झालेली आणि आज या सप्त्याच्या 4थ्या दिवसाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण कृष्ण महाराज कमानकर यांचं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा देखील या ठिकाणी होतोय. तसं महाराज सोनेवाडी गाव हे फार धार्मिक गाव आहे. वर्षभरामध्ये जवळपास 4 ते 5 सप्ताह या ठिकाणी वेगवेगळ्या मुहूर्तावर होत आहे. कारण की प्रत्येक सप्ताह जर आला तर सप्ताह कमिटी म्हणते आम्हाला साखर पाहिजे. जेव्हा सप्ताह प्रत्येक आला का सप्ताह कमिटी त्यांना कुठल्या तरी माध्यमातून मदत झाली पाहिजे अशी मागणी असते आणि म्हणून आपल्या गावामध्ये फार सप्ताह होता हे मला त्या ठिकाणी कळालं. पण ती चांगली गोष्ट आहे. गावामध्ये एक धार्मिक वातावरण असल्यानंतर निश्चितपणे आपल्या पुढच्या पिढीला देखील वेगळे सप्ताहाच्या माध्यमातून वेगळ्या ग्रंथांचं पारायण असेल किंवा या निमित्ताने आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून जे संत या ठिकाणी येत आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभतंय. ही अतिशय चांगली बाब या माध्यमातून होते आणि म्हणून सोनेवाडी ग्रामस्थांचं सप्ताह कमिटीचं मी मनापासून अभिनंदन करतो. तसं आज आपण पाहतोय का आपल्या पूर्ण परिसरामध्ये कोपरगाव तालुका असेल राज्यामध्ये किंवा आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसामुळे फार म्हणजे पाऊस न आल्यामुळे फार मोठी हानी आपल्या परिसराची झालेली. आता जरी कॅनलचं रोटेशन चालू झालेलं आहे परंतु खरीपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची मागणी आहे. बरंच क्षेत्र पेरणीखाली आलेलं आहे आणि सगळ्यांनाच या ठिकाणी पाण्याची गरज आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी प्रार्थना करावी का लवकरात लवकर या ठिकाणी पाऊस होऊन आपल्या सर्वांना दिलासा देण्याचं काम होईल. परिस्थिती फार गंभीर आहेत याची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि भविष्य देखील या वर्षाचं थोडं कठीण वाटतंय. एल निनोचा प्रभाव राहील असं 6 महिन्यापूर्वीच काही शास्त्रज्ञ यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि तशा पद्धतीने घडतंय. परंतु परतीचा का पाऊस होणे आपल्याला त्या माध्यमातून दिलासाचं देण्याचं काम होईल अशी अपेक्षा आहे. आपण सर्वजण आता पाहतोय का अनेक अडचणी आपल्या सर्वांसमोर आहे. पाणी कमी पडल्यामुळे आपण सर्वांनी मोटरी देखील चालू केलेलं आहे आणि म्हणून लोडशेडिंग देखील त्यामुळे वाढलेलं आहे. अशा सर्व अडचणी आपल्या सर्वांसमोर आहे आणि आपलं पूर्ण ग्रामीण अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून या माध्यमातून पूर्ण
सर्व उद्योग व्यवसाय असतील यांना देखील सर्व तो परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु मला म्हणजे आशा आहे की या सर्व गोष्टीमधून आपण निश्चितपणे बाहेर पडू आणि एक नवीन ऊर्जा घेऊन परत एकदा सुरुवात करू. असंच आपल्या सर्वांना म्हणजे त्या ठिकाणी प्रार्थना करण्याची विनंती. आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावर, आमच्या कुटुंबावर, कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब, माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्यावर होतं आणि म्हणून आपण मला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची संधी या ठिकाणी दिलेली. मी आपल्या सर्वांचं त्याबद्दल ऋणी आहे. आपल्या सर्वांचं प्रेम राहावं अशा प्रकारची विनंती करतो. खरं म्हणजे आज अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये आयोजित केलेला आहे. परंतु या सप्ताहाच्या निमित्ताने सर्वच लोकांशी संवाद साधण्याचा या निमित्ताने मला संधी मिळालेली. पुरुष मंडळी तरी वेगळ्या वेगळ्या कारणांनी या ठिकाणी भेटत असतात, परंतु मोठ्या प्रमाणात आपल्या माता भगिनी या निमित्ताने भेटलं, त्यांच्याशी संवाद साधता आला. ही एक चांगली संधी या निमित्ताने मिळाली. मी आपल्या सर्वांची रजा घेतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपला मुद्दा सुरू होता, परमेश्वर या जगात दिसत जरी नसला तरी पण परमेश्वर या जगामध्ये आहे. आपला विषय सुरू होता, मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या असताना दूध नाही, पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्या दिवशी त्या मुलीच्या असताना दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. बरोबर बोलतोय का मी? सगळ्यांनी बारकाईनं पुढचं उदाहरण आहे का? जो स्त्रीला बाळंतपणामध्ये वेदना सुरू होतात, कळा सुरू, त्याला आपल्या ग्रामीण भाषेत त्याला कळा म्हणतात, त्या कळा सुरू असताना देखील तिच्या असताना दूध नाही आहे, पण ज्या क्षणी त्या मुलीला बाळ होतं त्या दिवशी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, हाय का नाही? कारे नाटविषे कृपाळो देवाशी पोषितो जगाशी एकला तो. अजून पुढे जाऊन सांगतो, इकडे बा माय बा लक्ष ठेवा, थोडं राहील आपली वेळ. या जगात अनेक शास्त्रज्ञ आहेत. सायन्स लई पुढे गेलंय, विज्ञान लई पुढे गेलंय, इतके शास्त्रज्ञ उपलब्ध आहेत. तुमचा हात जर मोडला ना तुम्हाला डुप्लिकेट हात मिळतो, तुमचा पाय मोडला तुम्हाला डुप्लिकेट पाय मिळतो, तुमच्या किडन्या फेल झाल्या दोन्हीच्या दोन्ही तर तुम्हाला नवीन किडन्या मिळतात, तेवढे पैसे असले तर. वडीत राहा. तुमचा वाल खराब झाला, वाल तुम्हाला गॅरंटीचा नवीन वाल मिळतो, तुमचा डोळा गेला तुम्हाला दुसरा डोळा मिळतो, तुमचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहता. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेले आहेत. पण पुढचं ऐका ना, स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही, त्याचं नाव देव आहे. म्हणून देवाची उपासना करी जा. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, 2 गोष्टींकडे सतत दुर्लक्ष करीत जा. मी तोंड पाहून कीर्तन करीत असतो बरं का. समोर बसलेली माणसं काय पात्रतेची आहेत याचं अवलोकन करून मी कीर्तन करीत असतो. आता यांना जर लईच मायन ब्रह्म सांगत असतो, हे झोपा काढीत बसले असते, आहे का नाही? त्याच्यामुळे यांना काय पाहिजे ते पाहून वाढलं पाहिजे पात्रात, आहे का नाही? यांना काय आवडेल बुवा, आहे का नाही? हा मुद्दा आहे. नाही तर आमच्या काही काही महाराज लोकांची बडबड चालून लोक झोपेल दिवसा, श्राद्धात काही काही डुकल्या घेते, आहे का नाही? ऐकून घ्या. मुद्दा आपला चालला होता, 2 गोष्टींकडे सतत दुर्लक्ष करायचं आणि 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. सतत दुर्लक्ष करायचं, एक म्हणजे दुःख आणि दुसरा उपकार. बारकन ऐकला, आपली वेळ फक्त अर्धा तास राहिलेली आहेत. एक म्हणजे दुःख आणि दुसरा उपकार, कधी विसरायचं नाही बरं का.
हा, एक वाक्य ध्यानात ठेवा. दुःख कधी आठवायचं नाही ना उपकार कधी लक्षात ठेवायचं नाही. तुमच्या आयुष्यात जर एखादी वाईट घटना घडली असेल, तुम्हाला कोणीतरी लई त्रास दिला असला तर कधीच आठवायचं नाही. आणि जर आठवाल तर तुमच्या पदरात अजून दुःख पडणार, तुम्ही टेन्शन मध्ये येणार आणि एक दिवस तुम्हाला मानसिक आजाराला सामोरं जावं लागणार. त्याच्यामुळे दुःख कधी आठवायचं नाही आणि उपकार कधी लक्षात ठेवायचं नाही. उपकार म्हणजे काय, तुम्ही जर तुमच्यावर जर कोणी उपकार केला असला तर तो कायम ध्यानात ठेवायचा, तो कधी विसरायचा नाही. पण तुम्ही जर कोणाला उपकार केला असला, कोणाला सहकार्य केलं असलं, कोणाला मदत केली असली तर ती कधी आठवायची नाही. आणि जर आठवाल तर तुमचा अहंकार वाढणार, तुमचा अभिमान वाढणार आणि एक दिवस अहंकारापायी तुम्ही कायमचे संपून जाणार. त्याच्यामुळे दुःख कधी आठवायचं नाही, उपकार कधी लक्षात ठेवायचं नाही. मात्र दोन गोष्टीकडे सतत दुर्लक्ष करायचं, पण दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. कोणत्या कोणत्या? एक, मरण कधी विसरायचं नाही आणि मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर कधी विसरायचं नाही. मरण का विसरायचं नाही? ही बायको माझी आहे, पोरग माझं आहे, सगळे आपलेच आहे, आम्ही कुठं काय म्हणतोय. पण मात्र शेवटी आपल्या बरोबर कोण येणार आहे याची जाणीव ठेवा, म्हणजे मरण डोळ्यापुढे ठेवा. आणि मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर का विसरू नका. अहो, जेव्हा आपल्याला दात नव्हते तेव्हा आपल्या आईच्या स्तनाच्या माध्यमातून दूध दिलं आपल्याला आणि पोट भरलं, आणि जेव्हा दात आले तेव्हा अन्न दिलं. त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्या परमेश्वराने काय आपली चिंता नाही केली, म्हणून सतत परमेश्वराची उपासना करीत जा. आणि 5-6वी गोष्ट, हसत जा. हसत जा बरं का, हसत जा, समाधान राहत जा. लोक हसती नाही, पान कशी पाहू राहिली बा. ते बाय सुद्धा बघ कशी पाहू राहिली, मागे बी इकडे बी, ते माणसं बी हसती नाही महाराज, माणसं हसतीच नाही माणसं. एक मात्र माया पुढे खांबाला पाठ लावून बसेल होतं कीर्तनात, माय काय पान तुम्हाला करून दाखवतो. आता खांबाला पाठ लावून बसेल माया पुढे समोरच, आणि मी काही म्हणलं का या बास करायची, इकडे बा या बास. मी काही म्हणलं का काका, मी काही म्हणलं का ते असं करायचं. असं पुढं तोंडात ते दात सगळे पडून जायला होते दादा, त्याच्यामुळे तोंड असं व्हायला होतं. आणि मी काही म्हणलं का, आणि माझं लक्ष गेलं तेवढ्यात, म्हणलं काय हुशार बाबा आहे, किती मन लावून ऐकू राहिले, किती ध्यान देऊन ऐकू राहिले. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास, आणि मी काही म्हणलं का, आणि तो माझ्या अंगात यायचं. मला वाटायचं बाबा माझ्याकडे पाहू राहिले. आणि मी पुन्हा काही पण त्यांच्याकडे पाहून सांगायचं. 2 तास कीर्तन केलं. कीर्तन संपलं आणि एक चौपदार होता शेजारी माझ्या उभा. म्हणलं चौपदार कुठले तुम्ही? ते म्हणे मी इडलाच आहे. म्हटलं ते बाबा कुठले हो? खांबाला पाठ लावून बसेल, किती मन लावून ऐकलं, ध्यान देऊन ऐकलं, किती लक्षपूर्वक ऐकलं. त्यांना भेटायचे मला. कुठले होते? ते म्हणे आमच्याच गावचा आहे तो, बाहेर आहे या. काय करायचं काय सांगा बरं. हसत जा तुम्ही, हसत जा. आता काय एवढे हसले ना तरी काय यबाश पाहू राहिले. आता हे कुठं गेल्यावर हसणारे बुवा आणि कवा हसणारे बुवा. माणसाने हसत जावं, समाधानी राहत जा, हसत जा. आमच्या तालुक्यात आहे ना निरळ मरळ गाव आहे, माहिती का तुम्हाला? इथं जवळ आमच्या आपलं तुमचं जवळच आहे. तिकून आम्हाला तेवढंच आहे, इकूनही तुम्हाला तेवढंच आहे. ती निरळ तिला काकड आडनावाची माणसं आहे. तिथं माझं कीर्तन होतं त्या निरळला, काकड वस्तीवरती, लॉकडाऊनच्या आगल्या वर्षी. मला वाटलं कीर्तन गावात आहे. मी गेलो गावात, तिला काकाच पता नाही. आणि तिला भीतीला पाठ लावून एक जण बसेल होतं, मारुती मंदिराच्या भीतीला पाठ लावून तोंड सोडून देईल. आणि मी त्यालाच जाऊन विचारलं. आता सकाळी सकाळी माणूस कसा राहतो? प्रफुल्ल. आता काही फुल्ल असतात, पण काही आपण कसं राहतो? प्रफुल्ल असतो की नाही? अक्षय महाराज आहे की नाही? येऊ द्या हो, येऊ द्या ना. उद्या कोणी म्हणाल नको कुत्रे नव्हतं, कुत्रे आलं कीर्तनाला. आता खांबाला पाठ लावून बसेल त्या मंदिराला, आणि मी त्यालाच जाऊन विचारलं. सकाळी सकाळी माणूस प्रफुल्ल राहतो. बरं, त्याचं आणि त्याच्या बायकोचं सकाळीच वाजलं होतं. मला काय स्वप्न पडलंय? आणि मी त्यालाच जाऊन विचारलं. म्हटलं काका, सकाळी सकाळी माणूस प्रसन्न राहतो ना. म्हटलं काका, ते वर्ष श्राद्ध कुठे इथं? तुम्हाला काय म्हणतो? टेन्शन मजात तू. मला म्हणतो तुला वाईट नाही म्हणतो, करायच्या बाहेर खाल निघाला. मला म्हणे काय करायचं आता, हाणून घ्यायचे का आपण आपल्या? मी मनाच्या मनात म्हटलं याला जर पुढं काही म्हणायला जाऊ धावायला बसला, त्यापेक्षा पुढं चला. मी पुढं गेलो, फोन काढला, आणि त्या ज्या नंबरवरून फोन येला होता ना मला, त्या नंबरला फोन केला. म्हटलं अरे कार्यक्रम कुठे आहे? त्या गावात आलोय, आणि तुमच्या गावाची माणसं आहे का? जनावर आहे, नीट बोलती सुद्धा नाही. म्हणलं तो मला काय म्हणतो फोनवाला? म्हटलं कार्यक्रम कुठे? तो मला म्हणतो मळ्यात. ते मळ्यात वस्तीवर, काकड वस्ती, विचारा काकड वस्ती. त्याला म्हणलं मी कसा येऊ? तो म्हणतो सरळ या. फोनवर सांगतोय. काय म्हणतो तो? सरळ या, सरळ. दारात म्हैस बांधलेली. काय पत्ता आहे? पत्ता. सरळ या, दारात म्हैस बांधलेली. मी फोन बंद केला आणि एकटाच असायला लागलो. म्हणलं आपल्याला जाईपर्यंत जर याची म्हैस सुटली,
आपण काय बांधा नाही द्यायचं ग, कुठे द्यायचं कुठे. हसत जा तुम्ही, समाधान राहत जा, हसत जा, कायम हसत. आपला मुद्दा चालू आहे, टाइमपास नाही, मुद्दा आहे आपला. हसत जा, कायम समाधानी राहत जा. काही काही लोकांचे नावं फक्त समाधान, चेहऱ्यावर काय माड्या, असं असं काय समाधान. कवाय पमा साहेब अशी असं काय समाधान. माणसाने हसत जाव, समाधानी राहत जा. आपल्या भागातल्या काही काही बायांचे नाव इतकी सुंदर आहेत. आपला संगमनेर तालुका, अकोले, शिन्नर आमचा, तुमचा कोपरगाव, म्हणजे आपली जवळजवळच आपण तालुका भाऊचे सगळे आहे का नाही. आमचा शिन्नर, तुमचा कोपरगाव, इकडं संगमनेर, इकडं अजून ते येवला बिवला, आपण सगळं एकाच भागातले माणसं. आपल्या भागातल्या बायांचे नाव इतकी सुंदर आहेत ना, हे नाव कुठंच नाही. हे फक्त आपल्याच भागात आहे. चहाबाई, साखरबाई, आता एकच राहिली कॉफी आत्या, मग चहा जो का काय करायचं काय सांगा. आता ते नाशिकमध्ये पंचवटी, तिथं हिरावाडी आहे, त्या हिरावाडीला माझं कीर्तन होतं 6 ते 8 तुळशी विवाहाचं. कीर्तन संपलं, नेलं मला घरी जेवायला, आणि मी पक्का खळबळेल, मला भूक लागेल. दिवसभर मी प्रवास करून कुठेतरी लांबून, आणि मला भूक लागेल. मी गेल्या म्हटलं मला जेवायचं. ते म्हणजे कीर्तन झालं, नेलं एकाच्या घरी मला जेवायला, बरं का. आणि ती बाई शहरातलीच, ती बाई या बाई आवडल्या चपात्या घेऊन यायची. शहरातल्या बायांच्या चपात्या दादा या बाई आवडल्या. मसोबाचा निवदच राहतोय. तुमची जर पाहुणी असाल ना एखादी शहरात कुठं राहिला, तुमच्या नगरमध्ये किंवा संगमनेरात, कोपरगावात, शेतीत राहिला, तिच्या घरी जेवायला जाय, या बाई आवडल्या चपात्या, वाटी द्या बाया, मसोबाच्या निवद्या आवडल्या. बरं, मी तिचा राग कोणता आला मला, ती वाढून गेली का लगेच संपायचं. बरं मागावं कसं काय. ती म्हणशील हा काय गाठा खाली राहतो, गेला मिळत नाही. तिचा अजून राग कोणता आला मला, ती काय करायची, ती आवडली निवद घेऊन यायची माया पुढं. आता मी खेड्यातला, आणि ती बाई शेतीतली, शहरातली, आणि तिची ती शहरातली भाषा माया पुढे येऊन, महाराज तुम्ही भरपूर जेवा, हो काय ताटल्या खाऊ काय, भरपूर जेवा का वाट्यात घालू, भरपूर जेवा, हो काय खायचं काय सांगा ना तुम्ही. तिचं नाव अन्नपूर्णा, पण जेवायला बसलं का अन्न पुराणा. हसत जा. आमच्या शेजारी दोनची एक सोनगाव आहे, सोनगाव तुमच्या इथलं नाही बरं का, जवळच इकडचं आमच्या इकडं. ते सोनगाव, त्या सोनगावचे 5-7 जण आहे ना, एसटीनं नर्मदा परिक्रमेला गेले. अक्षय महाराज ते नर्मदा परिक्रमेला गेले. त्याच्यामध्ये एक अशिक्षित पोरगा होता, त्याला काही लिहिता वाचता येत नाही. तो बिचारा असा एकदम साधा बोळा पोरगा, असा सुशिक्षित नाही, काही नाही, अशिक्षित पोरगा तो. आता त्यांना मी लई फोन केले, 10-12 फोन केले. त्यात सगळ्यांनाच याला लाव, त्याला लाव. त्यांचा काही फोनच लागला नाही, काहीतरी असेल नेटवर्क प्रॉब्लेम. ते घरी आले यात्रा करून, आणि त्यातला त्या पोराचा फोन मला आला, महाराज आम्ही आलो बरं का नर्मदेवरून. म्हटलं वा छान. अरे म्हटलं तुला लई फोन केले रे, तुमचा फोनच लागला नाही. तुम्हाला काय म्हणतो, मी अवरेज मध्ये नव्हतो. अरे तू काय मोटरसायकल आहे का अवरेज मध्ये राहायला, कव्हरेज म्हणून ना, अवरेज काय म्हणतोय. समाधानी राहत जा, हसत जा. हे तुम्हाला मी का सांगतोय, त्या पारनेर तालुक्यामध्ये जाधववाडी नावाचं गाव आहे. त्या बेल्ल्याच्या पुढं त्या जाधववाडीला माझं कीर्तन होतं, दरवर्षीच असतं. तिथे एक गायक होता माझ्या कीर्तनाला, इतका गोड आवाज, यांचे कसे आवाज दोघांचे, तसाच गोड आवाज हो. त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडलो मी, इतका गोड त्याचा आवाज दादा. पण त्याचं तोंड कसं होतं माहिती का, या असं होतं. त्याची जीवात जागेवर थांबत नव्हती, नुसतं असं करायला. मी 6 महिने प्रॅक्टिस केली, तेव्हा जमायला लागली. मी आज त्याच्याकडे पाहिलंच नाही कीर्तन होईपर्यंत, कारण त्याच्याकडे पाहिलं का तो असं करायचं, मला असं करायचं. आणि कीर्तन झालं आणि माझ्या पैसे आला, मला म्हणतो येऊ का मला निघ वाय, येऊ का त्यामुळे कीर्तन फेल केलं आणि येऊ का आल तर तू माकडे. हसत जा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करत जा. हे तुम्हाला मी का सांगतोय, आयुष्यात दुःखी कधी राहायचं नाही, सतत पॉझिटिव्ह राहत जा, समाधानी राहत जा. म्हणजे हसत जा, प्रफुल्ल राहत जा, फुल्ल नका राहत जाऊ, प्रफुल्ल राहत जा, म्हणजे आयुष्य सुखाचं जाईल. विठ्ठल चला पुढची गोष्ट अशी आहे, या जगात कधीच कोणाला कमी समजायचं नाही. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे. एकेकाळी जे लोक लय श्रीमंत होते ना, त्यांचे आज खायचे वांदे आहेत. तुमच्या डोळ्यापुढे आले पण असतील कोण कोण येते, फक्त आम्हाला नका सांगू. नाही पाहुणे इतके श्रीमंत होते काही काही माणसं एकेकाळी भाऊ, त्यांचे आज खाय पे वाचून वांदे हाल आहेत त्यांच्यावाले. का बरं माहिती का, तेव्हा त्यांच्याकडे इतका पैसा, बोल नका
चहा बाई का तुम्ही नाही ना ऐका इतका पैसा त्यांच्याकडे तेव्हा इतका पैसा ते काय करायचे माहिती का बाबा बरं का हो ताई काही हो का किंवा मी आत्या मावशी तेव्हा त्यांच्याकडे इतका पैसा होता इतके श्रीमंत होते ते काय करायचे माहिती का गरिबांच्या बायकांना त्यांच्या पोरींना त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या पोरांना शेतात बोलवायचे कामाला रोजानं सोयाबीन निंदाले मका सोंगाले अजून काय टमाटी खोडाले कांदे लावायले कांदे कापायले कांदे भरायले कांदे निंदायले रोजानं आणि पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे रोजाचे का कानाला ऐकवत नाही असे घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे हो त्या गरिबांचा शाप लागला यांची खायची वांदे झाली अशी माणसं नाही जगात तुमच्या आपल्या जगात माणसं नाही का अशी तुमच्या भागात अशी माणसं नाहीत तुमच्या गावात आहेत तुमच्या गल्लीत आहेत तुमच्या मळ्यात आहेत तुमच्या परिसरात राहतात प्रत्येक गावात असा एक आहेत आणि जे बिचारी सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती ना त्यांनी भले भले बंगले बांधलेत आणि 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या 4 व्हीलर आणि त्यांना हात करते पोयगावपर्यंत घेऊन मला पाय ये मला पोयगावपर्यंत घेतो मला तर इतकी डोक्यात नाही अशी खरं सांगतो मी यांच्या पैसे नेऊन गाडी उभी करीत असतो सगळे माणसं ध्यानात ठेवा तुम्ही सुद्धा बाया बिया स्कुट्या बेट्या असतील ना तुमच्याकडं हे तुमच्या मालकाला छळणारे पोरी बिरी सगळे ऐका तुमच्या वडिलांना छळणारे त्रास देणारे तुमच्या घरच्यांना असे दिसले का पायी यांच्या पैसे नेऊन गाडी उभी करायची झालं का यांच्या पैसे नेऊन गाडी उभी करायची गाडी बंद करायची नाही गाडी चालूच ठेवायची आणि तो कसा तवा गुरुमीत बोलायचा तसं आपण बोलायचं का पायी चालले आज आणि तो म्हणला येऊ दे पायी या मला टाइम झाला असं का करायचं त्याला दाखवून द्यायचं एक काळ तुमचा होता आता आमचा आला वेळ प्रत्येकाची येते फक्त वेळ येऊ द्यावी लागते मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो वेळ प्रत्येकाची येते फक्त वेळ येऊ द्यावी लागते कशी वेळ येऊ द्यावी लागते आपल्या सोनेवाडीची एखादी मुलगी वय वर्ष 20 कॉलेज पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झालं तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक मुलगी आपली लग्नाच्या वयात आली ओपोर झालेली आहे एक काम करूया हिच्या तोला मोलाचा मुलगा बघू दोघं एकमेकांना आयुष्यभर जीव लावतील असा पोरगा बघू आणि दोघांचं लग्न लावू म्हणून तिच्या वडिलांनी नवरदेव बघायला सुरुवात केली 2023 मध्ये म्हणजे याच वर्षात पण तिच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल कपाळावरती का या मुलीचं लग्न 2025च्या मार्च महिन्यात होणार आहे तर त्या मुलीच्या वडिलांनी किती पोरं पाहू देते लग्न जमणारच नाही देवकी येईल नाडी येईल गोत्र येईल एखादा भाऊ आडवा येईल अजून काय तिला तो आवडेल त्याला ती आवडणार नाही फिसकाटी होईल आहे का नाही अजून काय कोणतरी जाईल मोडलं लग्न संपलं लग्न 2023 संपलं 24 संपलं आणि 2025 साल उजाडलं 25चा जानेवारी संपला फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का तुमच्या जवळचा एखादा पाहुणा येणार आणि त्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही वेळ येऊ द्यावी लागते तुकाराम महाराजांचा पुरावा आहे माझा नाही तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावीन प्राप्त काळ घडी आल्यावीन कुठलीही गोष्ट वेळ आल्याशिवाय होत नसते म्हणून वेळेला सामोरं जाण्याचा प्रयत्न करा विठ्ठल विठ्ठल ऋण हत्या वैर परमेश्वर मरण अजून काय 6वी गोष्ट हसत जा कधी कोणाला कमी समजू नका रावण लई चांगला माणूस होता इकडे बाबा इकडे रावण इतका चांगला होता रावण संपला असेल तर फक्त अहंकारापायी संपला आणि रावणाने सीता पळवलीच नव्हती ध्यानात ठेवा बारकाईनं ऐका आणि पूर्ण ऐका नाही तर करा वाढवा अर्धवट ऐकून एक तर लय मुळावर आहे कीर्तनकारांच्या काही हा ना एवढ्या माणसामध्ये आता उद्या सकाळी फक्त एखाद्याला विचारायचं कसं काय झालं रात्रीचं कीर्तन हा बरं झालं जसं याच्या गाथा पाठ जसं याच्या नाडीश्वरी पाठ बरं झालं आहे का नाही याला घरात कोणी विचारित हा सगळ्यांची माप काढायला राहतं त्याच्यामुळे बारकाईनं ऐका रावणाने सीता पळवलीच नव्हती काही मशील याची का झोप होईल नाही काय आज का डोक्यावर पडला या रावणाने आम्ही धडधडीत रामायण पाहिलंय वाचलंय ऐकलंय आणि हा म्हणतो पळवलीच नाही हा नाही पळवली सीता मग जी पळवली ती कोण होती ऐका बारकाईनं अर्धवट ऐकू नका पूर्ण ऐका रावण हा फार चांगला माणूस होता हे जुने कीर्तनकार आहेत ना जुने आमच्या आधीची पिढी यांनी रावण लई चांगला समजून सांगितला होता खूप चांगला समजून सांगितला होता पण आमची पिढी ना तरुण यांनी रावणाची वाट लावून टाकली पार जसा नव्हता तसा करून टाकला रावण मोठे मोठे गागा त्या कीर्तनात रावणाने सीता पळवली सीता अरे जाऊ दे ना पळू दे ना ती काय पाहुणी होती कधी जाऊ दे पळू दे ना तुला काय प्रॉब्लेम सीता पळवली हे कधी लोकांना सांगायचं नाही मग राम ऐकणे रावणाने सीता पळवली हे कधीच लोकांना सांगायचं नाही हे जग जाहीर आहे सगळ्यांनाच पाठ आहे पण रावणाने आपल्या स्वतःच्या आईसाठी आत्मलिंग आणलं होतं हे लोकांना घसा फाडू फाडू सांगा हे कोणी सांगायचं
अजून ऐका, रावणाने सीता पळवलीच नव्हती, मग जी पळवली ती कोण? अहो साधा प्रश्न आहे सोनेवाडीकरांना आणि पाहुण्यांना, सगळ्या आया ताया काक्या माम्या मावश्या आत्या भाऊ दादा काका भाऊ. ऐका, प्रभू रामचंद्र जर सगळ्या जगाचा बाप होता, प्रभू रामचंद्र जर सगळ्या जगाचा मालक होता, त्याला सगळ्या जगाचं मन कळत होतं, तर माझ्या बायकोला रावण घेऊन जाणार हे रामाला माहित नव्हतं काय? साधा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे की नाही सैल महाराज? ज्या दिवशी रावणाचं आणि रावणाचा मामा मारीची या दोघांचं कारस्थान झालं सीता पळवण्याचं, रावण सांगतोय मारीची मामाला, मामा सोनेरी हरण व्हा, सीतेच्या आणि रामाच्या समोरून धावा, सीता तुमच्या सोनेरी चांबड्याला भाळेल, राम तुमच्या मागं धावेल आणि मी गोसाव्याचं रूप घेऊन सीतेला पळून आणतो. हे कारस्थान ज्या क्षणी झालं, ज्या मिनिटाला, त्याच मिनिटाला प्रभू रामचंद्राला क्लिक झालं. प्रभू रामचंद्राने खरी सीता, त्याच मिनिटाला खरी सीता अग्निदेवाच्या स्वाधीन करून दिली आणि मायावी सीता प्रगट केली. ती कुटियात ठेवली होती आणि रावणाने ती सीता पळवली होती, खरी सीता नव्हती पळवली. ऐका नाही, आणि रावण किती चांगला होता ऐका जरा. रावणाने ज्या दिवशी सीता पळवून आणली, मायावी सीता, आणि अशोक बागावत नेऊन ठेवली, अशोक वाटिकेत नेऊन ठेवली, आणि तिला जोडी एक बाई ठेवली होती, तिचं नाव त्रिजटा. सांगावो त्रिजटी सकये ऐसी मात, हा सांगावो त्रिजटी सकये ऐसी मात, दिल की भेटी नाही रघुनाथ, दिल की भेटी नाही रघुनाथ, सांगावो त्रिजटी सकये ऐसी मात. ज्या दिवशी रावण सीतेला घेऊन गेला, त्याच्यानंतर राम लंकेत येईपर्यंत रावण सीतेकडे फिरकला सुद्धा नव्हता, एवढा रावण चांगला होता. आणि आताचे रावण फेसबुकला पाहतो ना आपण, इंस्टाग्रामला, अजून काय व्हॉट्सअपला, काय काय पाहतो टीव्हीला. त्या पाठीमागे एका रावणाने काय केलं तर 36 तुकडे तिच्या त्या ऐकडे अशी करून त्या फ्रीजमध्ये ठेवली होती. दुर्गंधी यायला लागली तेव्हा कळालं कोणतरी मेलं इथं, ऐका नाही. पाठीमागे एका रावणाने तिकडे बाहेर ऐका नाही 21 वेळेला चाकूची वार तिच्या सर्वांगावरती केली, तिला मारली. कसं कशी रावण जन्माला आले, आणि त्या रावणाला लोक नाव ठेवतात, त्यांना तेव्हा रावण लई चांगला होता. रावण संपला असेल तर फक्त एकाच गोष्टी म्हणून, तो म्हणजे अहंकार. एक दिवसाची घटना ऐका. मध्यरात्रीची वेळ होती आणि रावणाची बायको, तिचं नाव मंदोदरी, आणि त्या मंदोदरीनं प्रश्न केला रावणाला, काव धनी, काव स्वामी, काव पती, काव मालक, ओ दशानन, माझ्यात काय कमी आहे आणि सीतेत काय जास्त आहे म्हणून तुम्ही तिला घेऊन आले? बरं आले तर आले, तिच्याकडे तुम्ही जात पण नाही, तिला तुम्ही भेटत पण नाही, काय नक्की तुमचा प्रॉब्लेम आहे? त्यावेळेला रावण म्हणला, अगं मंदोदरे, सीता माझी आई आहे. आई? कशी काय आई? अगं तिचा नवरा जर जगाचा बाप आहे मंदोदरे, प्रभू रामचंद्र, तिचा नवरा जर जगाचा बाप आहे तर जगाच्या बापाची बायको जगाची आई नसती का मंदोदरे? आणि आईकडे कोणी वाईट नजरेनं पाहतं का मंदोदरे? अहो मग तिला तुम्ही का आणलं आणि का तिला भेटायला तुम्ही जात नाही? आणि मग रावण खरं बोलला. काय बोलला? ऐक मंदोदरे, सांगायचं नव्हतं पण वेळ आली म्हणून सांगतो. ऐक, मला 16,108 बायका आहे, त्याच्यातली तू मुख्य पतिव्रता मंदोदरे तू आहे, आणि ती तुझ्यात काहीच कमी नाहीये, सीतेत काहीच जास्त नाहीये, उलट सगळ्यांमध्ये तूच सुंदर आहे मंदोदरे. ऐका नाही, ज्या 5 पतिव्रता आहे की नाही त्याच्यामध्ये शेवटी तुझं नाव आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा. अगं तुझ्यात काहीच कमी नाही ग बाई, मग तरी पण मी सीतेला का आणलं? ऐक, वेळ आली म्हणून सांगतो. ऐक, एकदा नारदाची माझी भेट झाली मंदोदरे. नारदांना मी प्रश्न विचारला, माझा उद्धार करायचा मी काय करू? तेव्हा नारदांनी सांगितलं, तुम्ही देवाला शरण जा. अहो पण नारद, मी जर देवाला शरण गेलो तर माझ्या एकट्याचा उद्धार होईल, मग मला माझ्या अख्ख्या राक्षस कुळांचा उद्धार करायचा, मी काय करू? मग नारदांनी मला सल्ला दिला होता, तुम्ही देवाशी वैर करा. माझा देवाशी वैर करा. मग काय करा? देवाच्या पत्नीला पळवा, देव पत्नीला न्यायच्या निमित्ताने लंकेत येणार आणि तुमच्या राक्षस कुळाचा उद्धार होणार. मंदोदरे, सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरून आणली. कळलं का सर्वांना? सगळ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी मी सीता पळून आणली, नाही तर तिच्या बाजू माझं काही थांबलेलं नाहीये. आणि ज्या दिवशी राम लंकेत आले, रावणाचं आणि रामाचं घनघोर युद्ध झालं. रावण मूर्छित पडला, धरत्रीला पडला, रक्ताच्या गुळण्या ओकतोय रावण, टाकतोय रावण. ऐका नाही, त्यावेळेला मूर्छित पडलेला, रक्ताच्या थरवड्यात पडलेला, धरत्रीला पडलेला रावण एवढ्या
भयंकर समाजासमोर अथांग जनसमुदायाच्या समोर प्रभू रामचंद्राला प्रश्न विचारतोय, सांग देवा विजय तुझा आहे की माझा आहे? लक्ष्मण म्हणला, येडाय कर्या. लक्ष्मणाचं टेम्परेचर 90च्या पुढे गेलं. आत्ता एवढं रात्री 11 वाजता 90च्या पुढे टेम्परेचर लक्ष्मणाचं. म्हणले येडाय कर्या, दडदडीत विजय माझ्या भावाचा रावणाचा झाला, आपला रामाचा झालाय, आणि हा म्हणतो का विजय कोणाचा आहे? रामप्रभू काही बोलत नाही. रावण पुन्हा पुन्हा, सांग देवा विजय तुझा आहे की माझा आहे? आणि नसल बोलत तर मीच बोलतो. म्हटलं ऐक, माझं ठरलं होतं मी तुझ्या अयोध्येत येणार नाही, तुला माझ्या लंकेत आणील. तू माझ्या लंकेत आलाय देवा, मी तुझ्या अयोध्येत नाही आलोय, विजय माझा आहे. लगेच रावणाची प्राणज्योत निघाली आणि प्रभू रामचंद्रात जाऊन मिळाली, विजय रावणाचा झाला. पृथ्वीवरचा अहंकार जिंकलेला एकच माणूस आहे आजपर्यंतचा, अक्षय महाराज. बरं का सांगितलं दादा, पृथ्वीवरती अहंकार जिंकलेला आजपर्यंत इतिहासामध्ये एकच माणूस आहे, त्याचं नाव रावण आहे. पण जिंकलेला अहंकार पाहण्यासाठी रावण जिवंत नाही राहिला. म्हणून कधीच अहंकार करू नका, कारण देवाला अहंकार चालत नाही. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा हरि जय 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 विठोबा रखुमाये, जय 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 विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा देवाचं नामस्मरण करा, भजन करा, कीर्तन करा, समाधानी राहा, आनंदात राहा. कधी कोणाला उभरू नका, कधी कोणाला वाईट बोलू नका. एक वाक्य सांगतो, ऐक रे बा, थोडं राहिलं आपलं 5 मिनिटं. या जगात राहत असताना सतत परमेश्वराचं भजन करत आहे. याचा अर्थ तुमची बायका पोरं सोडून द्या, तुमची जमीन जागा विकून टाका, पोरं बिरं सोडून द्या, देवाचं भजन करा, असं अजिबात नाही. उलट सुखाने संसार करा आणि उरलेल्या काळात देवाचं नामस्मरण करा. प्रभू रामचंद्र शबरीच्या कुटियात आले. शबरीच्या कुटियात देव आले, शबरीला आनंद झाला. शबरीचे ओष्टीबरोबर भगवंताने खाले. केवळ तिची श्रद्धा, केवळ तिचा भाव, केवळ तिचा विश्वास. ऐका महिमा वडीची, बोरे खाय बिल्लनीची. देव फक्त याच प्रेमाचा भुकेलेला आहे. देवाला दुसरं काही लागत नाही. निस्वार्थ प्रेम करणारी भक्त देवाला पाहिजे. सुदाम देवाचे पोहे मुठभर पोहे होते, पण त्या पोह्यांमधला शुद्ध भाव पाहिला आणि अख्खी नगरी सोन्याची करून दिली. सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्र पेडला, हा मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला. अशुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा, धर्मदाग सदैवाचा. ऐक नाही, परमेश्वर दिसत नाही पण आहे, म्हणून सतत भजन करत राहा. या धनाचा नदरे विश्वास जैसे तरुवर छाया. काय म्हणतात ते? या धनाचा नदरे विश्वास जैसे तरुवर छाया, याता यातीन चुके तरी हे भोगशील काया. या हरिभजने विन तुझे जन्म जाती वाया, याला गी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. ओम नमो भगवती वासुदेवाया. परमेश्वर हे पैसा गाडी माडी सगळं शुल्क आहे, पण परमेश्वराचं नाम मात्र सत्य आहे, म्हणून सतत भजन करा. शेवटचे 2 संदेश आहे, संपवायचं मला कीर्तन. शेवटचे 2 संदेश असे आहेत.
इथून मागे जर कोणाचे आई वडील वारले असतील आणि इथून पुढे जर कोणाचे आई वडील वारले तर त्यांची राख नदीत नेऊन टाकायची नाही, गंगेत नेऊन टाकायची नाही. मग कुठे न्यायची? आपल्या घरी घेऊन या, आपल्या शेतात घेऊन जा. अजून काय करा, 2 खड्डे खोदा, त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्यांच्या नावाने 2 झाडं लावा. 1 वर्षभर पाणी घाला, परत पाणी घालू नका. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा आईची आठवण येईल तेव्हा सरळ त्या आई वडिलांच्या झाडाखाली जाऊन बसा. तुम्हाला गेलेल्या आई वडिलांचं प्रेम आयुष्यभर तुम्हाला मिळत राहील. काय वाटतं तुम्हाला? चुकीचं आहे का? अजून पुढे ऐका. या बाया आहेत, बाया सोनेवाडीतल्या सगळ्या बाया इथं. महाराज जर ठरवलंच मी आता तर तुम्हाला उभीच करून दाखवील. एवढ्या बायांमध्ये एक तरी सापडल का तिला 4 वर्षे झाले दिवाळीला कोणी फोन करीत नाही. रक्षाबंधन जगाच्या पाठीवरचा सण आहे स्त्रियांचा. आता आलाय तोंडावर, आता आहे. आता आज किती 24 आहे ना, 6 दिवसाने 30 तारखेला सण आहे. अजून काही काही बायांना मागच्या वर्षीच्या रक्षाबंधनचा फोन नाही, या वर्षीचा सोडा, अजून काही काही बायांना फोन नाही. आणि त्यांचा बाप जर जिवंत असता ना, आई जर जिवंत असते ना तर फोन केला असता. अशिक्षित बाप हातात फोन धरला असता आणि कसा बोलला असता बाप, ए बाय, ए बाळा, तुझे लय काम चालू आहे असं ऐकलं. हा मग एक काम कर बाय, दिवसभर तुझं काम कर, संध्याकाळी शेवटच्या गाडीनं बस बाळा आणि उद्या सकाळी पहिल्या गाडीनं जा बाई. आहे का नाही? तुझी ताई 3 दिवसापूर्वीच आली पण तुझे लय काम चालू आहे असं कळलं म्हणून तुला कोणी फोन केला नाही बाई. ये बाई ये असं कोण म्हणलं असतं? वडील म्हणले असते, आई म्हणले असते. आणि या बाया जर कधी माहेरला गेल्या ना धीरज महाराज तर यांची आई यांना रिकाम्या हाताने पाठवित नाही. बोला बरं सगळ्या, अय आया बाया इकडे बा सगळ्या. तुम्ही जर काही आता जर तुम्ही गेल्या रक्षाबंधनला आता आणि तुम्ही 2 दिवस राहिल्या, परत जर निघाल्या तुमच्या घरी यायला सोनेवाडीला तर तुमची आई तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवते का? पाठवते? पोरगी जर परत जायला निघाली ना तिच्या घरी तर त्या म्हातारीला असं वाटतं हिच्या पिशवीत काय काय घालू आता, माझा आका बांगला टाकू काहीच्या पिशवीत. म्हातारीची माय वेडी, बरं काही टाकी ती, काही बी तिच्या हाताला जे लागेल ते टाकी ती म्हातारी. काही बी कवठ, बोर, लिंब, काही बी भाजीपाला, कारलं, भोपळा, मेथीची जुडी, काही बी बिस्किटा पोडा लाय नाही का ती. पण आईची माया वेडी, वडिलांची माया वेडी. पण आई बाप गेल्यापासून बऱ्याच बायांच्या पिशव्या माहेरून येताना रिकामे येतात. त्या सगळ्या बायांना माझं सांगणे, आई ताई काकी मामी, आई वडिलांच्या नावाने झाड लावा, आईच्या नावाने झाड लावा, वडिलांच्या नावाने झाड लावा. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या आईची आठवण येईल तेव्हा सरळ झाडाखाली जाऊन बसा. जशी तुमची आई तुम्हाला मायेची पांघरून घालायचं ना तसं ते झाड तुम्हाला प्रेमाची सावली आयुष्यभर देत जाईल. जशी तुम्हाला तुमची आई पिशवी भरून खायला द्यायची ना माहेरून निघताना तसं ते झाड त्या झाडाची फळं तुम्हाला देत जाईल. जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घेऊन बसायची ना बाहेरला गेल्यावर तसं ते झाड तुम्हाला सांगाल, ए बाय, ए भाऊ, ए दादा, ए बाय इकडे माझ्या सावलीत बस, लय ऊन झालंय माझ्या सावलीत बस आणि शिरळ झालं का मग तुझं काम कर. आहे का नाही? असं कोण म्हणल? आणि आयुष्यभर केलेले आईबाप त्या झाडाच्या रूपाने आपल्या शेतात आणि आपल्या दारात उभे राहतील आणि आयुष्यभर तुम्हाला प्रेमाची सावली देत राहतील. हा संदेश जर तुम्हाला चांगला वाटला तर एकमेकांना सांगत चला. याच्यातून केलेले आईबाप जिवंत राहतील झाडाच्या माध्यमातून. जो खांडावया गाव गाली का लावणी जयाने केली, दोघा एकचे सावली वृक्ष दे जैसा. आई वडिलांना 2 पोरं असावे. एक मुलगा आई वडिलांशी बोलतो, एक बोलत नाही. पण आई वडील दोघांची काळजी करतात. जो बोलत नाही त्याची पहिली काळजी करतात आणि जो बोलतो त्याची काळजी करतात. तसं झाड ज्याने झाड लावलंय त्याला झाड सावली देतं आणि जो झाड तोडायला आलाय त्याला झाड सावली देतं. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. पण आई वडिलांच्या नावाने झाड लावा. आणि शेवटचा संदेश, या जगात राहत असताना आयुष्यभर प्रेमाने जीवन जगा, आदराने जीवन जगा. कधीच कोणाला उभरू नका. कोरोनाच्या काळात खूप माणसं वारले, कोणी नाही. 22 वर्षाच्या पोरी विधवा आहेत आज, आत्ता नाही आहेत ओ आई, नाही 22 वर्षाचे आहेत, 22 विधवा आहे. 25 वर्षाची पोरगी विधवा आहे. बाया नाही त्या पोरी आहेत. 25 वर्षाची पोरगी. एवढ्या बायांमध्ये एक तरी असं बसेल तिचा मालक या जगात नाही. आत्ता इथं आहे कार्यक्रमात 22 वर्षाची आहे, तिचा मालक या जगात नाही. 25 वर्षाची आहे, तिचा नवरा या जगात नाही. 30 वर्षाची पोरगी, तिचा मालक या जगात नाही. एवढं बाळ आहे तिला सागर भाऊ, एवढं. दुसरा नवरा करायची सोय नाही. का बरं? मी जर दुसरा नवरा केला तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण सांभाळेल आणि कोण जीव लावेल. त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून. म्हणून गाड्या चालवताना सावकाश चालवा. आहे का नाही? व्यसनापासून सावधान राहा. गाडी चालवताना आपली बायको वाट पाहते, पोरग वाट पाहते, बहीण वाट पाहते, घरचे आईबाप वाट पाहतात. हे सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात. त्याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. मी माफी मागतो कोणाला राग येत असेल माझ्या बोलण्याचा. कदाचित तुम्ही रात्रीची तुमचे वडील 10 वाजता उठतील, 12 वाजता
घड्याळ पाहतील अजून बाळू घरी नाही आला, 10 वाजता येतोय अजून बाळू घरी नाही आला, 12 वाजलेत. तुमच्या आईला उठवील बरं का गाडीवाले सगळे, तुमच्या आईला तुमचे वडील उठवतील. ए उठ, अजून आपलं पोरग घरी आलं, त्याच्या बायकोला विचार का बरं नाही आलं. तुमची आई उठेल, गाडीवाले इकडे बा सगळे माणसं, माय का बा तुम्ही पण तुमची आई उठेल, तुमच्या बायकोला उठवेल. ए बाई ए सुनबाई, ए बाळा का त्या, अगं तुझा नवरा आपला बाळू अजून घरी नाही आला, काही सांगून गेला होता काही येणार नाही, वाट पाहू नको, मित्राकडे चाललोय, नाईटला थांबलोय, असं काही बोललो होता नाही ना वात्या. तुमची बायको उठेल, अजून माझा नवरा घरी नाही आला. 12:30-1 वाजतोय, तुमचं बाळ उठेल, अजून माझा पप्पा घरी नाही आला. तुमच्या बहिणीचे एक्झाम सुरू आहे, पेपर, तिला असं वाटलंय 4 वाजले पहाटेचे, सकाळी पेपर आहे, जरा झोपूया, पण अजून दादाची गाडी का दिसत नाही. पहाटेचे 5 वाजले, तुमचा छोटा बंधू वॉकिंगला निघालाय, मॉर्निंग वॉकला, ऐक नाही, पण दादा अजून दिसत नाही, गाडी दिसत नाही, काय भानगड आहे. मी माफी मागतो, सगळ्यांची राग नका येऊन देऊ, कोणाला वाईट वाटेल, लय राग येईल, पण तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या पोराची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला. तुमच्या आईला काय माहिती 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं तर त्याला तो सकाळी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ॲम्ब्युलन्समध्ये मला भेटायला येणार आहे. तुमच्या बायकोला काय माहिती हो, ज्याच्या नावाचं कुंकू मी इथं लावायचे, उद्या सकाळी माझा नवरा ॲम्ब्युलन्समध्ये मला भेटायला येणार आहे. माझ्या कपाळाचं कुंकू रात्री अपघातात गेलं, तुमच्या भावाला काय माहिती, माझा पाठिंबा कायमचा गेला. तुमच्या बहिणीला काय माहिती माझं रक्षाबंधनचं नातं कायमचं संपलं. तुमच्या छोट्या बाळाला काय माहिती आता माझा पप्पा या जन्मात मला कधी भेटणार नाही, मला कुशीत घेऊन झोपणार नाही, कॅडबरी आणणार नाही, खाऊ आणणार नाही. जरा जाणीव ठेवून गाड्या चालवी. चला, राग आला असेल तर मी माफी मागतो, परत कधी बोलणार नाही, पण ही काळाची गरज आहे. मी सकाळी मनमाडला कीर्तन केलं, आज मनमाडच्या पुढे वंजारवाडी आहे, ते कीर्तन करून येता येता येवल्याच्या मागे आणि मनमाडच्या मध्ये काहीतरी बाभुळगाव का काहीतरी गाव लागलं रस्त्यात मला. ते दराडे साहेबांचं कॉलेज कोणतं काय बाभुळगावचा. एवढा डेंजर अपघात झाला महाराज, कंटेनरने धडकवलं तर पाठीमागून एक ट्रक होता, त्या गाडीचं चाक त्याच्या इथून गेलं, त्याचा मेंदू असा चुरा झाला होता, चुरा. माझ्या डोळ्याने पाहिला, मला जेवण जाईन काहीच होईना, झोप येईन काहीच होईना. सकाळी आता 1:30 वाजता बरे, काय बिचारा कुठला असेल माहिती नाही, त्याची बायको पोरं काय म्हणत असतील, त्याची पोरं म्हणत असतील अजून माझे पप्पा घरी का नाही आले, त्याची बायको म्हणशील यांचा फोन लागत नाही, लागतो तर उचलीत नाही, काय बिचारीची अवस्था असेल. जरा गाड्या चालवताना सावकाश चालवा. बिचारी आपली लोकाचं बाळ आहे, आपली बायको ही लोकाचं बाळ आहे, तिच्या बापानंतर आणि तिच्या आईनंतर तिचा सांभाळ जर कोण करत असेल तर आपण करतोय, आणि आपण जर कमी वयात निघून गेलो तर त्या बेचाऱ्यांना कोणाकडे पाहायचं आणि कसं जगायचं. जरा जाणीव ठेवून गाड्या चालवी. चला, व्यसनापासून लांब राहा. एवढं बोलतो आणि थांबतो. सगळ्या सोनीवाडीकरांना धन्यवाद, सगळ्या आई बहिणी वडीलधारी ऐक नाही, सगळ्या लेकीवाली सगळ्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, लय बरं वाटलं दादा, लय बरं वाटलं, खूप दिवसाने भेटलो, तुम्हाला धन्यवाद. अक्षय महाराज तुम्हाला धन्यवाद. अक्षय तुमचा आवाज असाच राहो, अक्षय काळ राहो. साहिल दादा तुम्हाला धन्यवाद. सगळे बालगोपाळ तुम्हाला धन्यवाद. काका तुम्हालाही बी. दादा धीरज महाराज तुमचं तर काय नाद खोळा आहे बा, काय तुमचा हात चालतो. मग असं वाटलं होतं आता असं निवांत खाली बसून ऐकत राहावं तुमचा मृदंग. किती सगळे मंत्रमुग्ध झालते, सगळ्या आया ताया काका मामे मावशी सगळे भाऊ ऐक नाही. असंच तुमचा हात असाच राहो आणि याला कोणाची नजर न लागो अशी देवाला प्रार्थना करतो. सगळ्या आई बहिणी तुम्हाला धन्यवाद. आणि कीर्तन संपतंय माझं, एकाच मिनिटाच्या आत कीर्तन संपवतोय, पण एक शुभेच्छा व्यक्त करतो. आता येत्या 30 तारखेला रक्षाबंधन आहे. प्रत्येक बहिणीला आपला भाऊ भेटो, प्रत्येक भावाला आपली बहीण भेटो आणि एकमेकांना भेटून दोघांचा जो काही आनंद होईल दोघांना तो गगनाला भिडो आणि तो आनंद आयुष्यभर टिकून राहो असे. आणि त्यांच्यावरती कुठला वाईट प्रसंग येऊन रडण्याची वेळ न येऊ अशी मनापासून प्रार्थना साईबाबांना स्वामींना करतो, मारुतरायाला करतो आणि वाणीला माझ्या थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली